रामकृष्ण हरी. आज आपण ना फोडणीचा भात करूया. त्याच्याकरता मी कढईमध्ये तूप घेतले 3 चमचे. त्यात टाकूया आता मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग नंतर टाकायचे जिरे. मोहरी चांगली आपण टाकूया जिरे. जिरे चांगले तडतडले आहे. आता आपण टाकू कढीपत्ता. कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण त्याच्यात टाकूया तांदूळ अर्धा तास भिजवलं होतं. गॅस बारीक केला. त्याच्यात आपण टाकूया आता तुरडाळ आपण भिजवली होती अर्धा तास. आता त्याच्यात टाकूया 1 चमचा हळद. आता आपण टाकूया मीठ. आता ह्याला चांगलं परतून घेऊया. तांदूळ जितकं मस्त परतला जाईल तितका भात सुटसुटीत होतो. कोणी कोणी ह्याच्यात लिंबू सुद्धा पिळतं, म्हणजे भात पांढरा राहतो आणि सुटसुटीत होतो. आणि तांदूळ भिजल्यामुळं टाकायची गरज नाही आहे. आता आपण त्याच्यात 2-2.5 वाटी पाणी टाकूया. मी 3 वाट्या घेतल्या होत्या, त्यातल्या 2.5 वाटे टाकल्या. छान उकळी येऊ द्या, नंतर आपण झाकण ठेवूया. उकळी आली की आपल्या भाताला छानपैकी उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. 20 मिनिटात भात होऊन जातो. मध्ये वाटलं तर हलवू